सावधान। डोळे मिटा। शरीराला थोडे कष्ट झाले तर होऊ द्यात, पण आता आत्मस्वरूपाला प्राप्त करूनच राहायचे ही प्रतिज्ञा करा। चला तर मनामध्ये विचार करा, या विश्वामध्ये सर्वत्र जल पसरलेले आहे। एक स्वच्छ निर्मल पाण्याचा समुद्र आहे। त्या समुद्राच्या मध्यभागी सहस्र योजनामध्ये पसरलेले हजारो पाकळ्यांचे सुवर्णमय कमळ आहे। त्या सुवर्णमय कमळाच्या मध्यभागी स्फटिकमण्याचे आसन आहे। त्या स्फटिकमण्याच्या आसनावर आपण एकटेच बसलेलो आहोत। आपल्या नाभीच्या ठिकाणी एक ऊर्ध्वमुखवाले वरमुख असणारे 16 पाकळ्यांचे कमळ आहे, ते पहा। सोळा पाकळ्यांवर एक एक असे 16 स्वर लिहा। सोनेरी अक्षरात लिहायचे आहेत। अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, रू, लृ, लृ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा। नाभीच्या स्थानी ऊर्ध्वमुखी कमलावर
सोनेरी अक्षराने लिहिलेले 16 स्वर आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये दिसत आहेत. त्या कमळाच्या कर्णिकेमध्ये रम हे बीजाक्षर लिहायचे आहे, मंत्राक्षर लिहायचे आहे. रम ह वर एक रफार आणि त्याच्यामध्ये अनुस्वार रम. आता छातीच्या ठिकाणी एक खाली मुख असणारे अधोमुख वाले अष्टदल कमल आहे. 8 पाकळ्यांचे कमळ आहे पहा. उलटे मुख आहे. खाली तोंड असणारे 8 पाकळ्यांचे कमळ. त्याच्यावर 8 कर्मांची नावे लिहा. जाना. ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय. अधोमुखवाल्या 8 कमळाच्या पाकळ्यावर 8 कर्माची नावे लिहिलेली असे हे कमळ दिसत आहे. अष्टकर्माचे प्रतीक असणारे हे कमळ आहे. अष्टकर्माला आता आपल्याला नष्ट करायचे आहे. तेव्हा पहा, ध्यानाग्नीने हे अष्टकर्म नष्ट होतात. तेव्हा ध्यान लावा. उपयोग नाभी कमळाकडे घेऊन चला. नाभी कमळाच्या कर्णिकेमध्ये असणाऱ्या रम या बीजाक्षरावर उपयोग एकाग्र करा. त्या रम या बीजाक्षराच्या रेफाकडे पहा. पहा, त्या रफारातून धूर निघू लागलेला आहे. अग्नीच्या ठिणग्या त्या रमच्या रेफातून बाहेर पडू लागल्या आहेत. अग्नीची ज्योत त्या रमच्या रेफातून निघाली. ही अग्नी जाळत जाळत, पेटत पेटत हृदयाच्या स्थानी असणाऱ्या 8 पाकळ्याच्या कमळाला जाळू लागली आहे असा विचार करा. सुप्रप्रकाशी चेतनेच्या प्रतीतीने अष्टकर्म जळू लागतात. हा याच्यातला भाव आहे. जाना जाना.
त्या हृदयाच्या स्थानी असणाऱ्या 8 पाकळ्याच्या कमळाला जाळत पुढे सरकत कंठाकडे आलेला हा अग्नी पहा, अनुभवा. कंठातून निघत मस्तकापर्यंत येऊन पोचला. मस्तकावर सगळीकडे र र र र र र र लिहा. मस्तकाचा भाग पहा आणि मस्तकावर लिहा. ज्ञानाने लिहा. ध्यान लावा. हेच पिंडस्थ ध्यान आहे. शरीर रूपी पिंडावर उपयोग लावत त्या शरीर रूपी पिंडाला नष्ट करायचे आहे. शरीर रूपी पीडा नष्ट करायची आहे. तेव्हा डोक्याला पहा. त्या डोक्यावर सगळीकडे, मस्तकावर सगळीकडे र र र र र हे अग्नीचे बीजाक्षर लिहा. डोक्याच्या ठिकाणी असणारी स्वप्रकाशी चेतना पण जाणा. डोक्याच्या मागील बाजूस सर्वत्र र र र र र लिहा. अग्नीचे बीजाक्षर असणारे हे र अक्षर आहे. अग्नी जेव्हा पेटलेला असतो त्याच्यातून फर फर असा आवाज येतो. म्हणून र हे अग्निबीजाक्षर म्हटले गेले आहे. डोक्याच्या मागच्या बाजूला र र र र र तिथेच असणारे स्वप्रकाशी चेतन प्रदेश, आत्मप्रदेश, ते पण जाणण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रदेशावर असणारी चेतना, अखंड चेतना जाणा. डावा कान पहा. दिसला का? डाव्या कानावर मागे पुढे आत सर्वत्र सगळीकडे र र र र र लिहा. स्वपर प्रकाशी चेतनेची अनुभूती पण करा. जो जाणतोय त्याला पण जाणा. जसं शरीर जाणलं जातं, कान जाणला जातो, कानाला जाणणाऱ्याला पण जाणा. कान कोण जाणतंय? कान कोठे जाणला जातोय?
ज्ञानात हा ज्ञान स्वभाव मी आहे. तो कान, दिसणारा कान मी नाही. कान अग्नीने पेट घेतलेला आहे. उजवा कान पहा. उजव्या कानावर सगळीकडे र र र र र लिहा. अग्नीचे बीजाक्षर आहे हे, लक्षात असू द्या. उष्णता, अग्नीची उष्णता. अग्नी आपल्याला पोळलेला असेल अनेक वेळा. मग इथं र लिहिताना त्या अग्नीची जाणीव व्हायला पाहिजे. अग्नी आपण स्पर्शाने पण अनुभवलाय, अग्नी आपण डोळ्याने पण पाहिलाय. तेव्हा आता त्या अग्नीची ज्ञानाने प्रतीती करा कानाच्या ठिकाणी. र र र र र. संपूर्ण कान अग्नीने पेट घेतो आहे. कान जळू लागला आहे. चेतना जाणते आहे. मी जाणतो आहे. मी जाणणारा आहे. जाणतच आहे. जळत नाही, जळणारा नाही, जळू शकत नाही. कपाळाचा भाग पहा. आपले कपाळ पहा. कपाळावर सगळीकडे र र र र र लिहा. कपाळ जसे पाहिले तसे र र र र र पण पहा. र लिहित असताना तिथं तो शरीर भाग, शरीर प्रदेश अग्नीने पेट घेतो अशी प्रतीती करा. अग्नीने पेट घेत असलेल्या प्रदेशाच्या ठिकाणीच आत्मप्रदेश आहेत. ते पेट घेत नाहीत बर का. आत्मप्रदेश आकाशाप्रमाणे आहेत, अमूर्त आहेत. अग्नीने पेट घेत नसतात, जळत नाहीत. आत्मप्रदेश चेतन आहेत. ते जाणत असतात, जाणत आहेत. जाणण्याचेच फक्त कार्य करतात. दुसरे काही नाही. कपाळाचा भाग अग्नीने पेट घेतलेला आहे, जळू लागलेला आहे. दोन्ही भुवयांवर, भुवयांच्या मध्यभागी र र र र र लिहा. जाणण्याला कोणतेही कष्ट नसतात. जाणणे हा स्वभाव आहे. जाणा. दोन्ही भुवयांच्या मधला भाग अग्नीने जळू लागला आहे. डाव्या डोळ्याला पहा.
पाहणाऱ्या डोळ्यांना पहा. डावा डोळा, त्या डाव्या डोळ्यावर, पापणीवर, आज बुबुळावर, सगळीकडे र र र र र लिहा. डावा डोळा अग्नीने पेट घेतो आहे. जसे सुखलेले लाकूड अग्नीने पेट घेते, तसा हा र या बीजाक्षराद्वारे डोळा पेट घेतलेला आहे. बघा, उजवा डोळा, त्याच्यावर पण सगळीकडे र र र र र र लिहा अगोदर. संपूर्ण डोळ्यावर लिहायचे. जितक्या वेळा लिहिता येईल तितक्या वेळा लिहा शांततेने, म्हणजे जाणा. जेवढ्या वेळा लिहिणार तेवढ्या वेळा चेतनेचा अनुभव येणार. जेवढा जास्त चेतनेचा अनुभव येणार तेवढा जास्त आनंद येणार, तेवढी जास्त कर्म नष्ट होणार, तेवढे जास्त दुःख नष्ट होणार, तेवढे लवकर आपण मोक्षाला जाणार. पुन्हा पुन्हा चेतना आहे, चेतना आहे, चेतना आहे. मी स्वप्रकाशी चेतनात्मा आहे. चेतना आहेच, कुठेही गेलेली नाही, जात नाही, जाणते आहे, जळत नाही. आता नाकाला पहा आणि नाकावर सगळीकडे र र र र र र र, पाय मोडका र लिहा. अग्नीचे बीजाक्षर लिहा. एक एक गोष्ट पाहायची, लिहायचे, जळत आहे असं अनुभवायचे आणि जाणणाऱ्या चेतनेचा पण अनुभव घ्यायचा आहे. स्वप्रकाशी चेतना अलिप्त आहे. शरीरापासून भिन्न आहे. नाक जळू लागले आहे, चेतना जाणत आहे. मी चेतन आत्मा जाणतो आहे. आता दोन्ही ओठांवर र र र र लिहायचे. तेव्हा पहिल्यांदा ओठ पहा, दिसले. आता लिहा र र र र र र र र. जेवढ्या वेळा सांगितले तेवढ्या वेळा नाही, जितक्या वेळा तुम्हाला लिहिता येईल तितक्या वेळा लिहा. पाहात पाहात शांततेने जाळून टाकायचे हे शरीर. आता दुःख देणारं शरीर, दुःखाला कारणभूत असणारं शरीर नष्ट झालं की मग आनंदच आनंद. दोन्ही ओठ, त्यावर अग्नीचे बीजाक्षर लिहिल्याने ते जळू लागलेले आहेत. पहा, त्या ठिकाणी चेतन आत्मप्रदेश पसरलेले आहेत, जाणता आहेत. हे चेतन आत्मप्रदेश मी आहे. हे ओठ मी नाही. डाव्या गालावर, उजव्या गालावर
हनवटीवर सगळीकडे र र र र र र र लिहा. दोन्ही गाल, त्या गालांवर र र र र र अग्नीचे बीजाक्षर ते लिहिले जात असताना तिथं ती उष्णता, ते पोळल्याची जाणीव, ती जळल्याची जाणीव, जळत असल्याची जाणीव झाली पाहिजे. इतके एकाग्र व्हा. त्या गालाच्या ठिकाणी असणारी चेतना हाताने स्पर्श केल्यावर ज्ञान जसे होते, त्या हाताने न स्पर्श करता पण कशाला स्पर्श करावा लागतो? अग्नी जेव्हा पोळते तेव्हा आपल्याला जाणीव होतेच की म्हणजे चेतना आहे गालाच्या ठिकाणी, ती जाणते. मोहाने आपल्याला दुःख होत असतं, पोळत असतं, त्रास होत असतो. आता निर्मोही चेतना आहे ना, जाणते आहे, जळत नाही, त्यामुळं त्रास होणार नाही, होत नाही. गजकुमार मुनींच्या डोक्यावर शेगडी ठेवली, पांडवांना तापवलेले अग्नीचे दागिने घातले, ते हेच जाणत होते, मी चेतन आहे, जळत नाही, जाणतो आहे. आपण पण तेच करायचे आहे. त्यांनी तसे जाणले आणि मोक्षाला गेले. आपल्याला पण जायचंय तर जाना. संपूर्ण चेहरा अग्नीने जळतो आहे, मी जाणतो आहे, मी जाणणारा आहे, मी चेतन आहे, स्वप्रकाशी चेतन आहे. गळ्यावर, मानेवर सगळीकडे र र र र र लिहा. गळ्याचा भाग पहा, लिहायला सुरुवात करा. ज्ञानाने लिहायचे, जाणायचे. र र र र र पट 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 ज्ञानाने लिहायचे, अनुभवायचे. गळ्यावर हात फिरवला तर आपल्याला जाणीव होतेच की, म्हणजे तिथं आत्मप्रदेश आहेतच की, म्हणजे चेतना आहे, जाणीव होते. ती चेतना असल्यामुळे, ज्ञान असल्यामुळे, ज्ञान जाणते, जळत नाही. गळा जळत आहे, जाणत नाही. मान, मानेवर र र र र र मान जळत आहे, जाणत नाही. मानेच्या ठिकाणी असणारी चेतना जाणत आहे, जळत नाही. एक एक अंग जे दुखतं ते सगळं जाळून टाकायचंय आता. डोकं दुखी, मान दुखी, सगळ्या दुखी जाळून टाकूयात. जाणणारी फक्त चेतना राहिली म्हणजे दुखणी राहणार नाहीत. मी चेतन आहे. विनाकारणचं हे शरीर म्हणजे दुखणं आहे. पहा, डाव्या खांद्यावर, उजव्या खांद्यावर र र र र र र लिहा. पुन्हा
म्हणायचे नाही. मान दुखते, डोकं दुखतंय, खांदे दुखतात, घसा दुखतो, काही म्हणायचं नाही. आता सगळं जाळून टाकायचं. जळल्यावर कसं दुखणार? दोन्ही खांदे र या अग्नीच्या बीजाक्षराने पेट घेतलेले आहेत असा अनुभव करा. खांद्याच्या ठिकाणी पण चेतना आहे, स्वपर प्रकाशी चेतना आहे बर का. स्वला पण जाणते आहे आणि या पर असणाऱ्या शरीराला पण जाणते आहे. जाणण्याचंच काम आहे चेतनेचं, जाणतच आहे, जळत नाही. आता पाठीचा भाग पहा. त्या पाठीवर आता अग्नीचे र र र र र हे बीजाक्षर लिहा. पाठ दुखी संपवायची तर पाठ जाळायला पाहिजे. ज्ञानातून ही पाठ नष्ट करून टाकली पाहिजे. मी पाठ नाही आणि माझी पाठ नाही. मी चेतन आहे, माझी चेतना आहे. मी आत्मा आहे आणि माझी चेतना आहे. स्वपर प्रकाशी अशरीरी चेतना, ज्ञानमय चेतना मी आहे. संपूर्ण पाठ, पाठीचा भाग अग्नीने पेट घेतलेला आहे. आता डाव्या हाताला पहा. संपूर्ण डाव्या हातावर, डाव्या हाताच्या दंडावर र र र र र लिहा. डाव्या हाताच्या कोपऱ्यावर मागे पुढे र र र र र लिहा. कोपऱ्यापासून मनगटापर्यंत र र र र र लिहा. तळ हातावर, मागील बाजूस, बोटांवर, नखांवर, बोटांच्या मध्ये सगळीकडे र र र र र र र लिहा. पाहायचंय, लिहायचंय, पाहायचंय, लिहायचंय, लिहायचंय, जाणायचंय. जळत आहे, जळत आहे, जाणायचंय. जाणणाऱ्याला जाणायचंय. जाणणारा आहे, जळणारा नाही. हात जळणारा आहे, जाणणारा नाही. दोन्हीची भिन्नता स्पष्ट भासित होते. जळणारं वेगळं आहे, जाणणारा वेगळा आहे. संपूर्ण डावा हात अग्नीच्या र या बीजाक्षराने पेट घेतलेला आहे, जळू लागलेला आहे. त्या स्थानी पसरलेले आत्मप्रदेश आहेत. आत्मप्रदेश चेतनमय आहेत. चेतना स्वपर प्रकाशी आहे. स्वपर प्रकाशी चेतना जाणते आहे. चेतना स्वयं स्वतःला जाणत आहे. चेतना या जळणाऱ्या हाताला पण जाणत आहे. आता जाणा, पहा. उजवा हात, आपला उजवा हात आपल्या ज्ञानाने पहा. जसं आरशामध्ये पाहतो, आरशामध्ये पण आपल्याला ज्ञानानेच दिसत असतं, आरशामुळे नाही, डोळ्यामुळे नाही. डोळे असताना, आरसा असताना जर जीव नसला तिथं तर दिसत नाही.
म्हणजे जीवच जाणतो, आरसा नाही, डोळे नाहीत. आता जाणणारा जो आहे त्या ज्ञानाने हाताला पहा. उजवा हात त्याच्या दंडावर, कोपऱ्यावर, कोपऱ्यापासून मनगटापर्यंत, तळहातावर, मागील बाजूस, बोटांवर, नखांवर, बोटांच्या मध्यभागी, सगळीकडे र र र र र र र लिहा. संपूर्ण उजवा हात अग्नीने पेट घेतो आहे. अग्नीने जळू लागलेला आहे. त्या उजव्या हाताच्या स्थानी आत्मप्रदेश पसरलेले आहेत. ते आत्मप्रदेश चेतनमय आहेत. हे चेतनमय आत्मप्रदेश मी आहे, मी आहे. हात जळणारा हात मी नाही, माझा नाही. जाणणारा हा आत्मा मी आहे. जाणणारी चेतना माझीच आहे, शरीराची नाही, शरीर नाही. विचार करा, उजवा हात जळू लागलाय. छातीचा भाग पहा, त्यावर सगळीकडे र र र र र र र लिहा. पुन्हा म्हणायचं नाही छातीत दुखू लागलंय. छातीच नाही, चेतनेला, जीवाला, आपल्याला छाती दुखणार कुठून? जाळून टाकूयात. लिहा त्याच्यावर, निर्दयतेने लिहा. र र र र र र. संपूर्ण छातीवर अग्नीचे बीजाक्षर र. संपूर्ण छातीचा भाग अग्नीने जळू लागलाय असा अनुभव करा. छातीच्या स्थानी असणारी चेतना जाणतेच आहे, जाणा. चेतना दुःखरहित आहे, वेदना रहित आहे, जाणणारी आहे, जाणतेच आहे. छातीचा भाग अग्नीने जळू लागलेला आहे. आता पोटाचा भाग पहा. पोटावर सगळीकडे र र र र र लिहा. पोट अग्नी बीजाक्षराने पेट घेत आहे असा विचार करा. पोटाच्या ठिकाणी पण आत्मप्रदेश पसरलेले आहेत. हा आत्मा ज्या शरीरामध्ये राहतो त्या शरीराच्या आकाराप्रमाणे असतो. आत्मप्रदेश सर्वत्र पसरलेले असतात. पोटाच्या ठिकाणी पण आत्मप्रदेश आहेत. आत्मप्रदेश चेतनमय आहेत. चेतना स्वप्रकाशी आहे. ही चेतना म्हणजेच आपण आहोत. हे पोट म्हणजे माझं नाही, मी नाही. पोट दुखी पण मी नाही, माझी नाही.
पोटदुखी संपवायची तर पोटालाच संपवायचं. बघा, चेतना पोट रहित आहे. चेतनेला पोट नसतं. नाही, चेतना तर जाणणारी आहे. शरीरापासून भिन्न आहे, जाणतच आहे. पोट जळू लागले आहे. कंबरेचा भाग पहा, त्यावर मागे पुढे सगळीकडे र र र र र लिहा. कंबर दुखी नष्ट करायची तर कंबर जाळूयात आता, म्हणजे पुन्हा कधीच कंबर दुखणार नाही. चेतनेला कंबर नाही. चेतना अशरीरी आहे. असंख्यात प्रदेशी हा चेतनमय आत्मा शरीरापासून भिन्न आहे. कंबर अग्नीच्या र या बीजाक्षराने जळू लागलेली आहे, जाणतो आहोत. लिंगावर नितंबावर सगळीकडे र र र र र लिहा. लिंग नितंब जळू लागले. डाव्या पायाच्या मांडीवर सगळीकडे र र र र र लिहा. मांडीचा भाग अग्नीने पेट घेतो आहे. र हे अग्निबीजाक्षर आहे. र हे चेतनेचे पण वाचक आहे. र म्हणजे स्वप्रकाशी चेतना. जिथं जिथं लिहिणार तिथं तिथं असणाऱ्या आत्मप्रदेशामध्ये चेतन गुण व्याप्त आहे. चेतना व्याप्त आहे. ही चेतना एकच आहे बर का, अखंड आहे. डोक्यापासून पायापर्यंतची चेतना एकच आहे, वेगवेगळी नाहीच. आत्मप्रदेश असंख्यात आहे. संपूर्ण असंख्यात प्रदेशामध्ये एक अखंड चेतना अनुस्यूत आहे. स्वप्रकाशी चेतना आहे. आता डाव्या पायाच्या गुडघ्यावर, गुडघ्यापासून टाचेपर्यंत नडगीवर पिंडरीवर र र र र र र र लिहा. गुडघे दुखणार नाहीत. चेतनेला गुडघा नसतो. गुडघा चेतन नाही. गुडघा अचेतन आहे. ती तर लाकडाप्रमाणे आहे. शेवटी नाहीतरी जळूनच जातो. जळतच असतं हे शरीर. राखच होते या शरीराची. गुडघ्याच्या ठिकाणी असणारा चेतनमय आत्मा आपण आहोत. चेतना आहे आपण. चेतनेला चेतन रूप पहा, गुडघ्या रूप पाहू नका. चेतनेला गुडघ्या रूपाने पाहणे हेच दुखणं आहे. मूळ दुःख तर हेच आहे. मूळ त्रास तर हाच आहे. तेव्हा जाणा, मी चेतनमय आत्मा आहे. मी म्हणजे गुडघा नाही, माझा गुडघा नाही.
गुडघा अग्नीने जळतो आहे, मी जाणतो आहे, मी जाणणार आहे. गुडघ्यापासून टाचेपर्यंत सगळीकडे र र र र र लिहिलेले आहेत. पिंडरी नडगीचा भाग जळू लागलेला आहे. टाचेवर, तळपायावर, वरील बाजूस, बोटांवर, अंगठ्यावर, बोटांच्या मध्ये लिहा र र र र र र र. पाय दुखतो म्हणायचं काही काम नाही. चेतनेला पाय नसतो. पाय चेतन नाही. पाय पुद्गल द्रव्य आहे. पुद्गल द्रव्याची अवस्था आहे. अग्नीने हा डावा पाय जळतो आहे. स्वप्रकाशी चेतनमय आत्मा म्हणजे मी चेतन जाणतो आहे, जाणतो आहे. उजवा पाय पहा. उजव्या पायाच्या मांडीवर र र र र र र र लिहा. आत्मप्रदेशामध्ये असणाऱ्या चेतनेची अनुभूती करा. चेतनमय आत्म्याची अनुभूती घ्या. अखंड असा चेतनमय असंख्यात प्रदेशी आत्मा मी आहे. गुडघ्यावर, उजव्या गुडघ्यावर मागे पुढे र र र र र लिहा. गुडघ्यापासून टाचेपर्यंत नडगीवर, पिंडरीवर सगळीकडे अग्नीचे र र र र र हे बीजाक्षर लिहा आणि जाणा. नडगीचा भाग जळू लागला आहे. पिंडरीचा भाग जळू लागला आहे. स्वप्रकाशी चेतना जाणत आहे. जळणार जे आहे ते मी नाही. जाणणारा मी आहे. जळणार जे आहे ते जाणत नाही. जाणणारा जो मी आहे तो जळत नाही. जाणा जाणा. उजव्या पायाच्या तळपायावर सगळीकडे र र र र र लिहा. वरील बाजूस, बोटांवर, अंगठ्यावर, नखांवर, त्यांच्यामध्ये सगळीकडे र र र र र लिहा. पहा पहा पहा. डोके जळत आहे, कान जळत आहे, चेहरा जळत आहे, गळा मान जळत आहे. जाणतो आहोत, जाणणारे आहोत, चेतन आहोत. खांदे जळत आहेत. दोन्ही हात जळत आहेत. छातीचा भाग, पाठीचा भाग जळतो आहे. धगधगत्या अग्नीमध्ये हे शरीर जळत आहे. शरीराचे अवयव जळत आहेत. पोट जळू लागलेले आहे. कंबर, लिंग, नितंब, दोन्ही पाय जळत आहेत, जळत आहेत, जळत आहेत. बघा, संपूर्ण शरीर अग्नीने वेढलेले आहे.
अग्नीने व्यापलेले आहे. चितेवर जसं शरीर ठेवलं असताना ते संपूर्ण शरीर जळत असतं, त्याप्रमाणे इथंही हे संपूर्ण शरीर अग्नीने जळते आहे, आपण जाणतो आहोत. स्मशानामध्ये जसं चितेवर ठेवलेलं प्रेत जळताना दुरून पाहतो, तसंच हे शरीर जळत आहे आणि चेतन स्वरूप हा मी आत्मा जाणतो आहे. मस्तकावर ओम ह्रम लिहा, डाव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा, उजव्या गुडघ्यावर ओम ह्रम लिहा. ज्योतीप्रमाणे त्रिकोणमय अशी ही अग्नी, या अग्नीमध्ये हे संपूर्ण शरीर जळून चाललेले आहे. भावभासना करा. शरीराबरोबर शरीराच्या उपाधी, व्याधी, आधी सगळं काही जळून चाललं आहे. कर्म सगळं काही जळत आहे. चेतना जाणत आहे, जाणणारी आहे. पहा, जाणणारी चेतना जाणतच आहे. डोक्याचा भाग जळून गेला, जाणणारी चेतना शिल्लक राहिली. दोन्ही कान, चेहरा जळून गेला, अरूपी चेतना शिल्लक राहिली. गळ्याचा भाग, मानेचा भाग जळून गेला, अशब्द रूप चेतना शिल्लक राहिली. दोन्ही खांदे, दोन्ही हात जळून गेले, अकर्ता चेतन आत्मा शिल्लक राहिलाय. पाठीचा भाग, छातीचा भाग, पोटाचा भाग जळून गेला, अंशन स्वभावी चेतना शिल्लक राहिली. बघा, दोन्ही पाय जळून गेले, लिंग, नितंब जळून गेले, निष्काम चेतना शिल्लक राहिली. कमरेचा भाग जळून गेला, संपूर्ण शरीर जळून गेले. शरीराबरोबर शरीराचे रोग देखील संपले. एक चेतना मात्र शिल्लक राहिली. अग्नी शांत होत रमच्या रेफामध्ये सामावला, विझला. अशरीरी, निरामय, निरोगी, निरवयव चेतना शिल्लक राहिली. ओहो, द्रव्यकर्म जळाले, नो कर्म जळाले, भावकर्म संपले. द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म रहित अशी मात्र चेतना शिल्लक राहिलेली आहे. चैतन्य स्वरूपोऽहम् स्वपर प्रकाशक स्वभाव स्वरूपोऽहम् सिद्धोऽहम् निष्कल स्वरूपोऽहम् ज्ञान
दर्शन स्वरूपोऽहम् निष्काम स्वरूपोऽहम् अनशन स्वरूपोऽहम् अकर्ता स्वरूपोऽहम् ज्ञायकोऽहम् चिद्रूपोऽहम् विसर्जन।